हाय आणि बाकीच्यांना मोठ्यांना नमस्कार. ॲक्च्युली आपण आत्ता सगळेच घरामध्ये आहोत आणि प्रत्येकजण कोणती ना कोणती तरी एखादी चांगली गोष्ट करण्याच्या मागे आहे. म्हणजे जसं एखाद्या वाईट गोष्टीमध्ये चांगलं बघावं, खरं तर तसंच होतं आहे. आणि ह्या दिवसांमध्ये मी बऱ्याचदा विचार केला की आपल्याला काय करता येईल असं, किंवा काय लोकांच्या समोर ठेवता येईल. आणि एकदम आठवलं की लहानपणापासून ते आत्तापर्यंत जर कोणाशी घट्ट नातं जोडलं गेलं असेल तर ते कवितेशी आहे. आणि मग असं वाटलं की आपण कविताच का नाही वाचून दाखवायच्या. हो, वाचून दाखवायच्या. आणि ह्या कविता स्वरचित कविता नाही आहेत, या इतर कवींच्या कविता आहेत. आणि जेव्हा असं वाटलं की हां, आपण एखादी कविता वाचून दाखवूया, तेव्हा पहिल्यांदा डोळ्यासमोर जर कोणी आले असतील तर ते बोरकर. माझे अत्यंत आवडते कवी म्हणजे बाभ बोरकर, बाळकृष्ण भगवंत बोरकर. कोणीही प्रेमात पडावं असा कवी. खरंच त्यांचे शब्द बघितले, त्यांच्या शब्दांची ठेव बघितली की असं वाटतं की अरे केवढा, किती सुंदर लिहू शकतात हा कवी, काय लेवलला लिहितोय, किती आवडतं हे आपल्याला. आणि किती भावना सगळ्या उचंबळून येतात त्यांच्या कवितेमध्ये. एके ठिकाणी ना मी काव्याची व्याख्या ऐकताना अशी ऐकली होती की थोर मनातील खोल खळबळीचा गोड आविष्कार म्हणजे काव्य. आणि मला असं वाटतं की ही व्याख्या बोरकरांच्या कवितेला अगदी तंतोतंत लागू पडते. बोरकरांच्या अनेक कविता आहेत आणि त्या ऑब्व्हियसली सगळ्याच आवडतात, पण तरी असताना काही कविता अशा आपल्या अगदी हृदयाच्या जवळच्या असतात. तर अशा काही कविता मी सादर करण्याचा प्रयत्न करते, वाचण्याचा प्रयत्न करते. हे कितपत यशस्वी होईल माहिती नाही, पण ट्राय करायला काय हरकत आहे, नाही का. असं म्हटलं, जेव्हा कविता वाचून दाखवायची ठरवली तेव्हा डोळ्यासमोर आली ती बोरकरांची कविता लावण्य रेखा. बोरकरांचं वैशिष्ट्य असं की ते कवितेचं शीर्षक सुद्धा अतिशय सुंदर देत असत. तर ह्या कवितेचं नाव लावण्य रेखा. अतिशय सुंदर कविता. हे वेगळं सांगायला नको, तर कवितेमध्ये देखणं हे विशेषण सारखं सारखं वापरलेलं आहे. हा शब्द मला तर वाटतं आता ना कालबाह्यच झाल्यासारखा झाला आहे. किती देखणं हस्ताक्षर आहे किंवा किती देखणी सजावट आहे असं आपण पटकन म्हणत नाही. खरं तर हा शब्द इतका सुंदर, म्हणजे देखणं हा शब्दच इतका देखणा आहे. तो जर वारंवार वापरला तर त्या शब्दाची एक मजाच और आहे. तर हा शब्द जेव्हा बोरकरांच्या कवितेमध्ये येतो तेव्हा तो किती सुंदर पद्धतीने येतो. एखादी गोष्ट देखणी असणं. बोरकर या कवितेमध्ये आपल्याला सांगतात की देखणं काय काय आहे. त्यांचं मत ते मांडतायत की देखण्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत, देखण्याजोगं आवर्जून पाहावं असं. तर सुरुवात करूया. कोणत्या कोणत्या गोष्टींना ते देखणं म्हणतात. बोरकर म्हणतात, एक मिनिट मी पुस्तक हातात घेते, कारण कविता पाठ असली ना तरी सुद्धा शब्द इकडचे तिकडे व्हायला नकोत. बोरकर म्हणतात, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटेवा सावळे या मोल नाही फारसे, गोरटेवा सावळे या मोल नाही फारसे. तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, तेच डोळे देखणे जे कोंदिती साऱ्या नभा, वोळती दुःखे जगाची सांडिती चंद्रप्रभा, ओळीती दुःखे जगाची सांडिती चंद्रप्रभा. देखणे ते ओठ, देखणे ते ओठ ते की ओविली मुक्ता फळे, देखणे ते ओठ ते की ओविली मुक्ता फळे, आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे, आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे. देखणे ते हात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे,
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणी ती पाऊले, देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. देखणे ते स्कंध, देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया, देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया, लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया, लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया. ह्याचं शेवटचं कडवं तर अतिशय सुंदर आहे. खरं तर कविता चालू असताना मध्ये बोलू नये, म्हणजे काव्य वाचन चालू असताना त्याची एकतानता तुटण्याची खूप शक्यता असते, पण राहवत नाही मला हे सांगताना. हे जे शेवटचं कडवं आहे ना, ते डोळे मिटून ऐकावं, हृदयात साठवून ठेवावं असं आहे. आणि खरंच एखाद्या चांगल्या कॅलिग्राफी करणाऱ्या माणसाकडून हे लिहून घेऊन याची फ्रेम करून ठेवावी असं मला नेहमी वाटतं. असे हे शब्द आहेत. तर हे शेवटचं कडवं आहे. देखणी ती जीवने, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे जातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे, चांदणे जातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे. देखणा देहांत तो, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. अशी ही कविता. ही कविता आहे, शब्दच इतके देखणे आहेत. जेव्हा जेव्हा बोरकर म्हणतात देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, प्रांजळ हा शब्द सुद्धा किती योग्य चपखल बसणारा बोरकरांनी इथे योजलेला आहे. की एखाद्या माणसाचा चेहरा, त्या चेहऱ्यावर जर प्रामाणिकपणा असेल, तो चेहरा जर जसा आहे तसा असेल, तर तो गोरा आहे का सावळा आहे का काळा आहे ह्याला फारसं महत्त्व नसतं. महत्त्व असतं ते त्या चेहऱ्यावरच्या प्रामाणिकपणाला, त्या चेहऱ्यावरच्या निर्मळतेला. जर असा निर्मळ चेहरा असेल, प्रामाणिक चेहरा असेल, तर तो गोरा असो किंवा काळा, खरंच तेच डोळे देखणे आहेत ज्याच्यात संपूर्ण नभ हे सामावलेलं आहे. देखणे तेच डोळे देखणे जे कोंदिती साऱ्या नभा, ज्या डोळ्यांमध्ये अपार गगन दिसतं ना, असे अथांग आणि तरीही शांत असलेले डोळे. खरं तर इथे नभाच्या ऐवजी समुद्राची उपमा देता आली असती, पण समुद्र खवळतो, तसे अपेक्षित नाही आहेत ना डोळे. म्हणून गगन असं म्हटलं, जे निश्चळ आहे, शांत आहे. डोळे हे तसेच असायला पाहिजेत ना. सगळ्या गहन गोष्टी, सगळं गूढ हे त्या डोळ्यांमध्ये सामावलेलं आहे, पण तरीसुद्धा ते डोळे कसे आहेत? शांत आहेत. सगळ्या नभाला साठवून, म्हणजे अपार अपार गोष्टींना साठवून सुद्धा जे डोळे शांत आहेत, सौम्य आहेत, असे जर डोळे असतील ना, तर ते डोळे देखणे असं बोरकर म्हणत असावेत. ओळीती दुःखे जगाची सांडिती चंद्रप्रभा. डोळ्यांसाठीच म्हटलेली ही पुढची ओळ आहे. हे डोळे कसे आहेत? ज्या डोळ्यांकडे बघितल्यानंतर जणू काही ते डोळे समोरच्याचं जे दुःख आहे ना, ते ओढून घेत आहेत, ते दुःख त्याच्यातनं काढतायत आणि त्याच्यावर चंद्रप्रभा वर्षवतायत. म्हणजे त्यांना चांदण्यासारखा दिलासा देत आहेत. अशी अमृतवर्षिणी दृष्टी असायला हवी. जर अशी दृष्टी असेल ना, तर ते डोळे सगळ्यात देखणे म्हणायला हवेत. ओठ
जे ओठ मुक्ताफळं ओवतात तेच सगळ्यात देखणे ओठ. म्हणजे काय? त्यांनी जी दंतपंक्ती आहे, दात जे आहेत, त्याला मुक्ताफळांची उपमा दिली आहे, मोत्यांची. म्हणजे त्या ओठांमधून जर त्या मोत्यांसारख्या दाताच्या पंक्ती दिसणार असतील, म्हणजे अर्थातच त्या ओठांवर जर हास्य असेल तर ते ओठ सगळ्यात देखणे. सांगताना सुद्धा माझ्या ओठांवर हास्य येतं आहे, पण एवढे काही देखणे नाही आहेत. असो. हात, देखणे हात कसे असावे? देखणे हात कोणते? देखणे देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे. ज्या हातांना सतत काहीतरी नवीन करण्याचा ध्यास आहे, सतत काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे, असे हात ते खरे देखणे हात. आणि पुढे ते म्हणतात, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. जे हाताने करायचं ते मंगलमय असावं, सुंदर असावं, स्वच्छ असावं. अशी काहीतरी स्वच्छ, सुंदर, मंगल निर्मिती करणारे जे हात आहेत ना, ते नक्कीच देखणे हात आहेत. देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती. तीच पावलं खरी देखणी आहेत, जी आपल्या लक्ष्यावर नजर ठेवून त्या ठिकाणी चालतात. त्या लक्ष्याच्या दिशेने जे मार्गस्थ होतात, तीच पावलं ही देखणी पावलं म्हणायला हवीत. मग ते लक्ष्य कसंही असो, कितीही खडतर असो, पण त्या खडतरपणाला न डगमगता जी पुढे जात राहतात आणि त्या ध्यासाच्या दिशेने पुढेच पाऊल टाकतात, तीच पावलं, तेच पाय देखणे. वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. किती सुंदर म्हटलेलं आहे की वाळवंटातनं सुद्धा, म्हणजेच काय तर कितीही संकट आलं, काहीही झालं तरीसुद्धा ही पावलं जेव्हा निघतात ना, तेव्हा मागून येणाऱ्यांसाठी काहीतरी सोडून जातात, काहीतरी अशा खुणा सोडून जातात, ज्या खुणांवरनं सहज डोळे झाकून एखाद्याने प्रवास करावा, अनुगमन करावं. फार सुंदर शब्द आहे, अनुगमन. म्हणजे एखाद्याच्या मागून जाणं. खांदे, कोणते खांदे देखणे आहेत की ज्यांना स्वेच्छेने सूळ सुद्धा नेता आला पाहिजे. जो काही आदेश आहे, तो आदेश, जो मी जन्माला आल्यानंतर मला नेमून दिलेलं जे काही कर्तव्य आहे, ते कर्तव्य कितीही कठोर असलं, कितीही कठीण असलं, तरी ते कठीण कर्तव्याची ती जबाबदारी सक्षमपणे पेलणारे जे खांदे असतात ना, ते सगळ्यात देखणे खांदे. मग ते काम पूर्ण करण्यासाठी कितीही संकट येवोत, कोणीही येवो, त्या प्रत्येक संकटाला सामना देण्यासाठी जर ते सक्षम असतील, तर खरंच ते खांदे देखणे म्हणायला हवेत. हे सांगताना ना मला लोकमान्य टिळकांची आठवण होते. लोकमान्य टिळकांना एकदा विचारलं होतं की तुझ्यावर आभाळ कोसळलं तर तू काय करशील? आणि एका क्षणात त्यांनी उत्तर दिलं होतं, मी कोसळलेल्या आभाळावर चढून उभा राहीन. अशी जबाबदारी पेलणारे जे खांदे असतात, ते देखणेच म्हणायला पाहिजेत, नव्हे काय? देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके. काय सुंदर वर्णन आहे हे. एखादा जीवन, एखाद्या मनुष्याचं चरित्र हे असं जर असेल की जे जगल्यानंतर किंवा जगत असताना किंवा शेवटाकडे झुकल्यानंतर, वार्धक्याकडे झुकल्यानंतर ते जर पूर्णपणे तृप्त असेल, किंवा जगत असताना सुद्धा ते जर पूर्णपणे तृप्त असेल, कोणत्याही प्रकारची वखवख नाही, हाव नाही, हे पाहिजे ते मिळवायचं आहे, त्यासाठी चाललेली वणवण, इतरांना त्रास, असं नाही, अशी जी जीवनं आहेत ना, ती खरंच देखणी. ती किती देखणी आहेत? तर बोरकर असं म्हणतात की ती तृप्तीची तीर्थोदके. म्हणजे ती जीवनं इतकी तृप्त असतात की ती तीर्थोदकांप्रमाणे असतात. एखादं तीर्थ घ्यावं, तीर्थप्राशन करावं,
त्याप्रमाणे ह्या जीवनाकडून सतत काही ना काहीतरी घेता येतं, अशी ही जीवनं असतात. माफ करा. आणि हे जीवन कसं आहे, चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्या सारखे. इतकं तरल, इतकं आरसपाणी जीवन, की ज्या जीवनाकडे बघितल्यानंतर, ज्या व्यक्तींच्या सहवासात आल्यानंतर तितकं शांत वाटावं. अशी जी जीवनं असतात ती खरंच तृप्तीची तीर्थोदके असतात. इथवर येऊन बोरकर थांबत नाहीत, तर ते पुढे कोणता देहांत देखणा हे सुद्धा सांगतात. जसं जीवन जगणं ही तृप्तीची तीर्थोदकांसारखी असणाऱ्या माणसांची जीवनं असतात, ती जीवनं देखणी असतात, तसंच काही पद्धतीने एका विशिष्ट पद्धतीने देह ठेवल्यानंतर ते देह ठेवणं सुद्धा देखणं असतं असं म्हणतात बोरकर. देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा. अंगावर आत्ता सुद्धा काटा आला. लोक मुद्दामहून गर्दी करतात सूर्यास्त पाहण्यासाठी. एखाद्या गोष्टीचा अस्त पाहण्यासाठी गर्दी करावी, इतका तो अस्त सुरेख असावा. आणि तीच उपमा बोरकर देतात की देहांत सुद्धा त्या अस्तासारखा असावा. देखणा देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा. समुद्रामध्ये अलगद सूर्याचा अस्त होताना दिसावा, त्याप्रमाणे एखाद्याचा देहांत असावा. आणि कसा, त्यालाही पुढे उपमा देतात आणि बोरकर सांगतात, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. सूर्यास्त होतो तेव्हा तो जो अस्त आहे तो नवीन दिवसासाठी, एखाद्या नवीन सर्जनतेसाठी काहीतरी वसा ठेवून देतो, आपला वारसा ठेवून देतो. आणि त्यातूनच पुढे नवनिर्मिती होते. आणि ती निर्मिती कसली होते? तेजाची होते, प्रकाशाची होते. असा देहांत जो आपल्या मागे कोणाला तरी घडवतो, तो देहांत सुद्धा किती देखणा असतो, असं बोरकर या कवितेत म्हणतात. म्हणून बोरकरांच्या कितीतरी कविता आहेत. माझ्याकडे बोरकरांच्या समग्र कवितांचे 2 खंड आहेत. आणि हे मिळवताना जे काही आस लागलेली होती ना ही पुस्तकं मिळवण्यासाठी, ती मला अजूनही आठवते. आणि जेव्हा ती पुस्तकं मिळाली होती हातामध्ये, तेव्हा त्या पुस्तकांचा वास, त्याच्या पानापानातून जाणवणारे बोरकर, हे सगळं खूप अवर्णनीय होतं. म्हणून असं वाटलं की जे आपल्याकडे उत्तम आहे ना, ते जर समोरच्याला आपण दिलं तर त्याच्याकडे सुद्धा त्या उत्तमतेच्या गोष्टी राहतील. असं म्हणतात. मंगेश पाडगावकरांचे शब्द आहेत, प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपित असतं, दरवळणारं अत्तर जसं इवल्याशा कुपीत असतं. माझ्या मनातलं हे गोड गुपित म्हणजे बोरकरांच्या कविता आहेत. बघा तुमचे हात सुगंधित होत आहेत का? बाय.